हो, विद्यार्थी असे आहेत ज्यांचं हे स्वप्न आहे, गरिबांच्या पोरांसाठी एक शेवटची आशा काय असते, मी कुठे पैसे भरू शकत नाही, बाकीच्या गोष्टी करू शकत नाही, मी अभ्यास करू शकतो, मी अभ्यास करून अधिकारी व्हावं आणि माझ्या पिढ्यानपिढ्याचं जे दारिद्र्य आहे ते जाळून टाकावं, त्याच्यातून मायबापाला बाहेर काढावं, या आशेवर लाखो विद्यार्थी आज आहेत. त्या विद्यार्थ्यांच्या सोबतचा हा विश्वासघात आहे का? आणि एमपीएससीचा हात असल्याशिवाय किंवा मधल्या काही लोकांचा हात असल्याशिवाय हे शक्य आहे का? विलासजी, महत्वाचा प्रश्न आहे आणि तुमची जी भावना आहे तीच भावना संविधानिक समितीची होती. संविधान तयार झालं होतं आणि त्यांनी मग भाग 14 करून त्याच्यामध्ये देशातली ही जी यंत्रणा आहे, नोकरशाही आहे, ती अतिशय परिपक्व असावी, कोणाच्या दबावाला बळी पडणारी नसावी आणि प्रगल्भ असावी, यासाठी लोकसेवा आयोगाची निर्मिती केली संविधानकर्त्यांनी. आणि मग प्रत्येक राज्याला त्या एकाला अतिशय चांगलं काम देशामध्ये या लोकसेवा आयोगाकडून, केंद्रीय आणि राज्य लोकसेवेकडून चाललेलं असतं. दुर्दैवाने हे जे आपण जे बघतो याचे दोन कंगोरे आहेत. एक कंगोरे तर निश्चितपणे की घरी आई वडील शेतीमध्ये काम करतात, मजुरी करतात आणि मुलगा तिथे याचे स्वप्न घेऊन त्याचा अभ्यास करत असतो आणि मग अभ्यासावरती असं पाणी फिरतं की पेपर फुटतो म्हणून. हा एक भाग झाला. दुसरा अतिशय महत्वाचा भाग आहे आणि ज्याच्यासाठी खरं म्हणजे नोकरशाहीच्या बाबतीमध्ये 2500 वर्षापासून की लोकशाहीला जर नोकरशाही चांगली नसेल तर मग लोकशाही टिकत नाही. हे फार महत्वाचं आहे. तुमची प्रशासकीय यंत्रणा चांगली नसेल तर लोकशाहीला धोका निर्माण होतो. आता चांगली प्रशासकीय यंत्रणा निर्माण करून राज्यातील जनतेला जर खरंच चांगलं प्रशासन द्यायचं असेल तर मला वाटतंय की तुमची लोकशाही, तुमचा लोकसेवा आयोग हा तितकाच जो स्वायत्त आपण म्हणतो तो तसा स्वायत्त असला पाहिजे, कणखर असला पाहिजे. आणि या लोकसेवा आयोगाच्या अध्यक्ष आणि मेंबर्सने मग ते मुख्यमंत्र्याचं सुद्धा ऐकू नये अशा पद्धती, किंवा मुख्यमंत्री सुद्धा त्यांना काढू शकत नाहीत अशा पद्धतीची तरतूद त्याच्यामध्ये केलेली आहे. कारण त्यांना काढण्याची प्रक्रिया फार भयंकर आहे. यांना करण्यापेक्षाही जास्त मोठी कवच कुंडलं याच्यासाठी दिलेली आहेत की त्यांनी अतिशय पारदर्शकपणे, कणखरपणे योजना राबवावी, परीक्षा पद्धती, आणि कुठल्याही परिस्थितीत ते लिकेज होणार नाही असं बघावं. आता दुसरा मुद्दा सगळ्यात महत्वाचा आहे की हे लिकेजेस का होतात. मग आता त्याच्यावरती हे लिकेजेस होतात किंवा काही गुण बदलले जातात, हे सगळ्या गोष्टी चाललेल्या असतात. मला वाटतं की याच्यामध्ये एक महत्वाचं आहे की असं होऊ शकत नाही. हे मी प्रशासनामध्ये 34 वर्ष काढलं, हे जोपर्यंत तिथला जे बॉडी आहे त्या बॉडीच्या जर तकलादूपणा असेल तरच हे होऊ शकतं. पण बॉडीचं जर नसेल तर आपण आता हे त्याची चौकशी होईल, त्याच्यावरती एफ आय आर झाला, मला वाटतं की याला काही अर्थ नाहीये. ज्या अर्थी बॉडी याच्यामध्ये ही झालेली आहे, चेअरमन आणि सगळे सदस्य याच्यामध्ये फेल ठरलेले आहेत, हो. अंतिमतः जबाबदारी त्यांची आहे. आपल्याला माहिती, फक्त एकच उदाहरण मी देतो की एका कॅन्डिडेटच्या बाबतीमध्ये महाराष्ट्रातल्या युपीएससीच्या बाबतीमध्ये कॉन्ट्रोवर्सी निर्माण झाली आणि मग या गोष्टीसाठी नाही पण अन्य काही कारणासाठी किंवा म्हणून युपीएससी चेअरमनला सुद्धा राजीनामा द्यावा लागला होता. हो. हा मुद्दा फक्त उमेदवाराच्या बाबतीमध्ये नाहीये की पुढचे 30-35 वर्ष हे लोक प्रशासनामध्ये असणार आहेत. आता जो ड्रग इन्स्पेक्टरचा आपण एक उल्लेख केला, महाराष्ट्रामध्ये 35,000 ते 40,000 कोटीचे औषधं दरवर्षी विकली जातात, व्यवहार होतो आणि त्याच्यामध्ये मग ते व्यवहार त्यांचा होत राहील. पण 12 ते 13 कोटी जनतेचं आरोग्य त्यांच्यावरती अवलंबून असतं आणि जे भ्रष्टाचारामधूनच आले असतील मग आरोग्य आपण धोक्यामध्ये घालतो आणि याला मग हे एमपीएससीचे जे लोक आहेत त्यांचं पाप असणार आहे. हे काही प्रशासकीय फेल्युअर असं नाहीये. त्यामुळे त्या प्रगल्भतेने, त्या खरं म्हणजे जाणीव खरं याकडे बघितलं म्हणजे हा पक्ष तो पक्ष सोडून त्याच्या पलीकडे गेलं पाहिजे. खरं म्हणजे याच्यामध्ये पक्षाचं कुठं कुणाचं आहेच नाहीये. हे जे आहे हे जनतेचं आहे, संविधानाचं आहे आणि मग या उमेदवाराच्या त्या बाबतीत आहेतच. अशा दृष्टीने याच्याकडे बघितलं पाहिजे. अगदी बरोबर आहे सर. केवळ विद्यार्थ्यांचे हे लोक गुन्हेगार नाही आहेत. हे ज्या ज्या लोकांनी केलं असेल ते केवळ विद्यार्थ्यांचे गुन्हेगार नाहीत, या महाराष्ट्राचे गुन्हेगार आहेत. कारण हे प्रत्येक व्यक्तीशी निगडीत आहे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. आज आपण सगळेजण तुकाराम मुंडेंचं कौतुक करतो की ते अशा पद्धतीने काम करतायत, पण उद्या त्यांना दिली जाणारी फौज जर भेसळ असेल, काय करायचं, कुणाला विचारायचं, हे खूप गंभीर आहे. मला महबूबजी तुमच्याकडून एक गोष्ट जाणून घ्यायची आहे. हे सगळं प्रकरण समोर आलं, दुर्दैवी आहे, पण या सगळ्या प्रकरणामध्ये विरोधक म्हणून तुमची काय भूमिका असणार आहे? तुम्ही काय मागणी करताय? मला राजकीय आरोप प्रत्यारोपांच्या पलीकडे व्यवस्थेमध्ये बदलाच्या अनुषंगाने तुमची मागणी काय असणार आहे? आमची मागणी ही आहे की एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिव यांना पहिल्यांदा त्या ठिकाणाहून, त्या पदावरून पदमुक्त केलं पाहिजे. कारण ज्या वेळेला अध्यक्ष आणि सचिव ह्यांची ही जबाबदारी आहे, पेपर फुटतो कसा, ज्या वेळेला ऋषिकेश गांगुर्डे आणि गौरवनी तक्रार केली, तक्रार केल्याच्या नंतर ज्या वेळेला गौरवनी तक्रार परत घेतली, तर असं एमपीएससीच्या अध्यक्ष आणि सचिवाची स्पर्धा लागली, एखादं युद्ध जिंकून आलेत आणि ते एवढं क्लिअरिफिकेशन, आणि एमपीएससीचे सचिव सांगतायत की बदनाम करणाऱ्यावर आम्ही गुन्हे दाखल करू. म्हणजे नव्हेच अशा पद्धतीने आता ऋषिकेश ला समजा पुढं
परीक्षा द्यायच्या, त्याचं फ्युचर आहे, मग त्याला दमदाटी करायची. म्हणजे ऋषिकेशचा आवाज बंद झाला पाहिजे, ऋषिकेश बोलला नाही पाहिजे. आणि एका गौरवनी तक्रार परत घेतली तर एवढ्या आविर्भावात सांगितलं. ऋतुजा पाटीलचे चॅट व्हायरल झाले, त्याच्यात क्लिअर कट पेपर फुटलेला दिसतोय. त्या पेपरवर काय काय लिहिलं ते सगळं आपण महाराष्ट्राने बघितलं. असं असताना आपल्याकडून जर आपण याच्यात सहभागी नसतो तर MPSCने पहिल्या दिवशी गुन्हा दाखल केला असता. हा, चॅट व्हायरल होऊन किती दिवस झाले, पेपर व्हायरल होऊन किती दिवस झाले, तुम्हाला मुळात ही सगळी प्रक्रिया करायला एवढा उशीर का लागला? आता तुम्ही जो चोराच्याच हातात त्या ठिकाणी जर त्याला सांगितलं की आता तुला चोरालाच संरक्षणाची पकडायचं. जबाबदारी दिली, असंच झालं ना. शेतच कुंपणच जर चोराकडे कुंपणं दिलं, शेत शेत खातं, खायला अशा लागलं, पद्धतीनं. अशा पद्धतीचा हा प्रकार आहे. मला वाटतं याच्यामध्ये तातडीनं सरकारने देखील पावलं उचलायला पाहिजे होते. आणि पहिल्या दिवशी MPSCच्या अध्यक्ष आणि सचिवाला का तुम्ही बदलत नाही? हे काय जावई आहेत का? जर चूक ज्याच्याकडनं झाली त्याला बदलायला पाहिजे ना. शेवटी याच्यात राजकारणाचा विषय नाही. नवनाथराव, तुम्ही सगळ्यांच्या भूमिका ऐकल्या. खरं तर या सगळ्यामध्ये सरकारची भूमिका अतिशय महत्त्वाची राहिली ती याच्यासाठी की जेव्हा आरोप झाले तेव्हा सरकारनं MPSC म्हणते झालं नाही म्हणून सरकार म्हणालं नाही की झालं नाही. सरकारनं तातडीनं या सगळ्या प्रकरणाची चौकशी लावली आणि त्या चौकशीच्या नंतर हे सगळं समोर आलेलं आहे. त्याच्यामध्ये सरकारनं दडपण्याचा प्रयत्न केला नाही ही गोष्ट अगदी स्पष्ट आहे. पण मुद्दा हा आहे की ज्या लोकांमुळे आज ही सगळी परिस्थिती निर्माण झाली त्यांची काही जबाबदारी नाहीये. त्या सगळ्यांची जबाबदारी निश्चित नाही होणार. जर UPSCच्या अध्यक्षांना घरी जावं लागतंय तर मग या इथल्या जबाबदार लोकांना घरी का जावं लागू नये? त्यांना घरी पाठवण्याची भूमिका तुम्ही घेणार आहात का? विलासराव, खूप खूप धन्यवाद. सुरुवातीपासून जेव्हा पेपर फुटीच्या तक्रारी आल्या तेव्हापासून सरकारने हे प्रकरण अतिशय गांभीर्याने घेतलं. कारण आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की महाराष्ट्र लोकसेवा आयोग असेल किंवा केंद्रीय लोकसेवा आयोग असेल, हे स्वतंत्र आयोग आहेत. त्यांना पूर्ण स्वतंत्र स्ट्रक्चर असतं. त्याच्यामध्ये राज्य सरकारला हस्तक्षेप करता येत नाही. परंतु जेव्हा विद्यार्थ्यांच्या तक्रारी आल्या तेव्हा सरकारने तातडीनं दखल घेतली आणि 6 लोकांना अटक केली. विलासराव, याच्यामध्ये एक्झाम कंट्रोलर, या औषध निरीक्षकाची जी परीक्षा होती त्याचा एक्झाम कंट्रोलर आहे, त्याला देखील अटक करण्यात आली. कुणालाही पाठीशी सरकारनं घातलेलं नाही. प्रकरण अतिशय गंभीर आहे कारण विद्यार्थी वर्षानुवर्ष अभ्यास करतायत. तुम्ही, मी देखील, आपण पत्रकारिता येण्याच्या आधी लोकसेवा आयोग किंवा राज्यसेवा आयोग अशा अनेक परीक्षांना सामोरे गेलेलो असतो आणि अशा परीक्षेतून आपलं भवितव्य घडावं हा प्रयत्न विद्यार्थ्यांचा निश्चित असतो. आणि अशा विद्यार्थ्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. कारण एखादा पेपर फोडायचा आणि मग अनेक प्रामाणिक विद्यार्थी अभ्यास करतात, दिवस रात्र पुण्यामध्ये असतात, आपल्या गावामध्ये अभ्यास करतात, त्यांच्या आयुष्याशी खेळण्याचा हा प्रयत्न आहे. त्यामुळे सरकारने हे गांभीर्यानं बघितलं आणि तातडीनं या सगळ्या प्रकरणात हस्तक्षेप केला आणि सरकारने स्वतःहून चौकशी सुरुवात केली. आणि चौकशी सुरू केल्यानंतर आजपर्यंत 6 लोकांना अटक करण्यात आली आहे. त्याच्यामध्ये MPSCचा अधिकारी आहे, एक्झाम कंट्रोलर आहे, ज्या एक्झाम कंट्रोलरच्या अंडर ही सगळी परीक्षा येते, तो देखील पोलिसांनी ताब्यात घेतलंय. कुठेही त्याला सोडलेलं नाही. आता इथून पुढे भविष्यामध्ये अशा परीक्षेमध्ये पेपर फुटी होऊ नये यासाठी देखील प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की लोकसेवा आयोग, महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाला स्वतंत्र दर्जा आहे. त्यांची एक स्वतंत्र यंत्रणा असते. त्या यंत्रणेच्या मार्फत ते परीक्षा घेत असतात. त्यांच्या कारभारामध्ये ना मंत्र्यांना हस्तक्षेप करता येतो ना मुख्यमंत्र्यांना हस्तक्षेप करता येतो. त्यांची एक स्वतंत्र कार्यपद्धती असते. गेली अनेक वर्ष MPSC अतिशय पारदर्शक पद्धतीने परीक्षा घेत असते. त्यामुळेच विद्यार्थ्यांची मागणी होती की महाराष्ट्रातल्या सर्व परीक्षा ह्या MPSCच्या मार्फतच घ्याव्यात, म्हणजे पेपर फुटी होणार नाही आणि पारदर्शकपणे प्रामाणिक विद्यार्थी, गुणवंत विद्यार्थी यांचं सिलेक्शन त्या प्रक्रियेमध्ये होईल. पण विश्वासघात झाला ना नवनाथराव, विश्वासघात झाला विद्यार्थ्यांचा. आणि मग जबाबदारी निश्चित करा. माझं म्हणणं आहे तुम्ही कारवाई कराल की मी जगडे सरांकडून जाणून घेतो त्याच्याबद्दलची कारवाई करण्याचा अधिकार नेमका कुणाला आहे. पण किमान सरकार म्हणून तुम्ही सांगा, कालपर्यंत जे स्वतःला क्लीन चिट देत स्वतःची पाठ थोपटत होते ना आणि विद्यार्थ्यांना दमटवण्याचा प्रयत्न करत होते, त्या सगळ्यांची जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. का इथं मंत्र्यांची जबाबदारी निश्चित होते, ह्यांची का निश्चित होऊ शकत नाही? विलासराव, जे स्वतःची पाठ थोपटून घेत होते त्यांना बेड्या ठोकण्याचं काम सरकारने केलंय. कुणालाही पाठीशी घातली नाही. जे स्वतःला सांगत होते ना ही पेपर फुटला नाही, तो एक्झाम कंट्रोलर आज पोलीस कोठडीमध्ये आहे, त्याला अटक करण्यात आली. आणि याच्यावर देखील कोणी अधिकारी, म्हणजे एक्झाम कंट्रोलर नाही, त्याच्यावरचा कोणी अधिकारी देखील याच्यामध्ये असेल तर सरकार पूर्णपणे चौकशी करते. आज माननीय मुख्यमंत्री साहेबांनी देखील स्पष्ट केलंय की सरकार पारदर्शकपणे या सगळ्या प्रकरणाची चौकशी करते. कुणालाही पाठीशी घालण्याचा किंवा सोडण्याचा प्रश्नच येत नाही. सगळ्यांना अटक करून, चौकशी करून
कोर्टानुसार, कारण आपल्याकडे न्याय व्यवस्था आहे, न्याय व्यवस्थेनुसार निश्चितपणे कारवाई केली जाईल. जो एक्झाम कंट्रोलर या विद्यार्थ्यांना सांगत होता की पेपर फुटला नाही, आम्ही तुम्हाला अमुक करू तमुक करू, तो एक्झाम कंट्रोलर आज जेलमध्ये आहे. त्याला पोलीस कोठडी झाली आहे, त्याला बेड्या ठोकण्याचं काम नाही, त्याला सरकारनं तर केलंय. ठोकायलाच पाहिजे, त्याला ठोकायला पाहिजे. त्याच्यावर विलासराव, मी याच्या पुढे जाऊन सांगतो, त्याच्यावर कोणी अधिकारी जबाबदार असेल तर त्याला देखील सोडलं जाणार नाही. दोषींवर निश्चित कारवाई होईल. झगडे सर, आता आपण